मातेला दृष्टी प्रदान. सुनीता केसकर. समर्थांनी अनेक ठिकाणी मठ स्थापन केले. काशीला मठ स्थापन करून त्याची जबाबदारी एका शिष्यावर सोपवली. मग तिथून ते गया, गंगासागर, विजयनगर, मच्छिंद्रपट्टणम या मार्गाने रामेश्वरला आले. तेथून मजल दर मजल करीत कन्याकुमारी, श्रीरंगपट्टणम, गोकर्ण या तीर्थस्थानांना भेटी देत घाट चढून वर आले. कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले. कृष्णा ओलांडली. गोदावरीचे दर्शन घडले व त्यांना आपल्या मातेची आठवण झाली. देशाटन व तीर्थाटनासाठी घर सोडून त्यांना जवळजवळ 25 वर्ष झाली होती. एवढी वर्ष लोटली तरी नारायणाचा काही थांग पत्ता लागत नाही. म्हणून जांबेला समर्थांच्या वृद्ध मातोश्रींची अवस्था रडून रडून अतिशय वाईट झाली होती. त्यांची दृष्टी गेली. श्रेष्ठांनी त्यांची समजूत काढायचा खूप प्रयत्न केला, परंतु पुत्रभेटीसाठी आसुसलेला तो जीव काही केल्या शांत होत नव्हता. एकदा समर्थ पैठणास मंदिरात कीर्तन करीत होते, तेव्हा अंबडगावच्या एका गृहस्थाने त्यांना ओळखले. समर्थांना त्यांच्या मातेविषयी संपूर्ण समाचार सांगितला. समर्थांना अतिशय दुःख झाले व त्यांनी जांबेस जाण्याचा निश्चय केला. गावात आल्यावर प्रथम मारुतीचे दर्शन घेतले. मग आपल्या घराच्या अंगणात येऊन त्यांनी जय जय रघुवीर समर्थ असा गजर केला. मातोश्रींनी गजर ऐकला. आपल्या लेकराचाच आवाज आहे असं त्यांना वाटलं, पण भास होतोय असं समजून त्यांनी आपल्या सुनबाईला भिक्षा आणायला सांगितली. सुनेने भिक्षा आणली. तितक्यात भिक्षा घेणारा गोसावी नाही हा, असे समर्थ म्हणाले. मातोश्रींनी प्रश्न विचारला, कोण, नारोबा का रे? असे म्हणताच समर्थांनी आईच्या पायाशी लोटांगण घातले. मुलाला प्रेमाने उठवीत आई म्हणाली, नारोबा किती मोठा झालास रे तू, पण तुला डोळे भरून पाहायला मला दृष्टीच नाही आहे. डोळ्यांच्या पार खाचा झाल्यात बघ. समर्थांनी आईला समजावले, अगं दृष्टी गेली म्हणून काय बिघडलं, आपण करू काहीतरी त्याला. प्रभू रामचंद्रावर असलेल्या प्रगाढ श्रद्धेने त्यांनी आईच्या डोळ्यावर हात फिरवला आणि आईला दृष्टी आली. साहजिकच आईला व घरातील सर्वांना आनंद झाला. आपल्याला दृष्टी कशी मिळाली याचं आश्चर्य आईला वाटत होतंच. त्या जिज्ञासेपोटी तिने समर्थांना विचारले, काय रे नारोबा, एखादं भूत पिशाचं वश केलंस की काय? कुठे शिकलास ही चेटूक विद्या? समर्थ हसले. त्यांनी उत्स्फूर्तपणे काव्य म्हणायला सुरुवात केली. होते वैकुंठीच्या कोणी, शिरले अयोध्या भुवनी, लागले कौसल्याच्या स्तनी, तेची हे भूतगे माये. पूर्ण काव्यात रामरायाचे चरित्र वर्णन केले आहे. वश झाले ते कोणी भूत पिशाच्य नाही, प्रत्यक्ष रामाचीच कृपा आहे हे आईच्या ध्यानी आले. ती धन्य झाली. घरातून गेल्यावर काय काय केले, किती वर्ष तपश्चर्या केली, पुरश्चरणे केली, तीर्थयात्रा केल्या याबद्दल समर्थांच्या तोंडून ऐकताना सर्वांना आनंद झाला. श्रेष्ठ आणि समर्थ यांच्यामध्ये काव्यमय चर्चा चालत 100 कडव्यांचे अभंग तयार करीत मातोश्रींना हे ऐकून आनंद होई. काही दिवस आनंदात गेले. रघुपतीच्या आज्ञेनुसार कृष्णातीरी परतायची वेळ आली, परंतु आई अनुज्ञा देईना. समर्थांनी तिला कपिलगीता सांगितली आणि आईला ज्ञानदृष्टीही लावली. जय जय रघुवीर समर्थ.